नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. दुपारचे 3 वाजलेत आणि या क्षणाची महत्त्वाची बातमी. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा देशमुख यांच्यावर रोखठोक या आपल्या लेखमालेतून टीका केली आहे. या आपल्या सदरात अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघातानं मिळाल्याची रोखठोक टीका संजय राऊत यांनी केली आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता, तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिलं असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संजय राऊत यांच्यावर पलटवार करण्यात येतोय. इकडे सामनातल्या रोखठोक सदरामध्ये संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आणि त्यानंतर अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला. महाविकास आघाडीमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका असे खडे बोल अजित पवार यांनी राऊत यांना सुनावलेत. अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद देण्याचा निर्णय स्वतः शरद पवार यांचा होता असंही अजितदादांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना म्हटलं. नेत्यांनी एकमेकांना अडचणीत आणू नये असंही अजितदादा स्पष्टपणे म्हणाले. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्ष आणि तिन्ही पक्षाच्या संबंधित असणाऱ्या मान्यवरांनी एकमेकाला कुठंतरी अशा प्रकारचं वक्तव्य करून अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनाही माहिती आहे ज्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे त्या पवारसाहेबांचा अधिकार. आणि पवारसाहेबांना अनेकदा पवारसाहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत एकत्र काँग्रेस असताना ठरवलेलं आहे. सुधाकर नाईक असतील किंवा इतरांना संधी दिली, किंवा राज्याचं उपमुख्यमंत्री कोण असावं, राज्याचे मंत्री कोण असावेत. त्याच्यामुळे अशा एकंदरीत वातावरणामध्ये महाविकास आघाडी सरकार कामकाज करतंय. हे कामकाज पाहत असताना कुठंतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तेव्हा अजितदादांनी स्पष्ट आणि थेट भूमिका घेतली. रोखठोक सदरातील संजय राऊत यांचे आरोप मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावले. काही चुका झाल्या असतील किंवा टीका केली असेल तर ती सकारात्मक घेऊ असंही मलिक म्हणाले. त्यांच्याशी खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने. सामनाच्या अग्रलेखामध्ये आज सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आलेली आहे. अनिल देशमुख जे आहेत ते ॲक्सिडेंटल गृहमंत्री झाल्याचं त्यामध्ये सांगण्यात आलं होतं आणि यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, जे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुद्धा आहेत. त्यांच्याशी बोलूया. सर, आज सामनामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारवरच टीका होते आहे. अनिल देशमुख जे आहेत ते ॲक्सिडेंटल गृहमंत्री झाल्याचं सांगण्यात आलं. काय प्रतिक्रिया आपली? नाही बघा, असं आहे, एखाद्या वर्तमानपत्राला अग्रलेख लिहिण्याचे अधिकार आहे, पण काही मुद्द्यांवर आमचा त्याच्याशी वाद आहे. जे सांगण्यात आलेलं आहे की अनिल देशमुख हे ॲक्सिडेंटल गृहमंत्री झाले. अनिल देशमुख 5दा हे आमदार झाले. जवळपास 18 वर्ष त्यांनी मंत्री या नात्याने विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. इतका अनुभवी माणूस असताना ते ॲक्सिडेंटल गृहमंत्री झाले हे कुठेतरी म्हणजे कोणी घ्यायला तयार न होता आणि त्यांनी जबाबदारी स्वीकारली हे आम्ही मान्य करत नाही. पण काही त्यांनी बोट ठेवलेलं आहे की अनिल देशमुख जी मीडियासमोर जास्त बोलत होते, लोकमतच्या कार्यक्रमामध्ये विनाकारण त्यांनी विषय मांडला. कनिष्ठ अधिकारी ते कुठेतरी ज्या पद्धतीने कामं करत होते त्याच्यावर आळा घालता आला नाही. मला वाटते हे कुठेतरी त्यांच्या कम्या ते दाखवत आहे. याला सकारात्मक पद्धतीने घेतलं पाहिजे. मला वाटते गृहमंत्री स्वतः सकारात्मक पद्धतीने घेतील. आम्ही पण याला सकारात्मक घेतो. जे काही कमतरता असेल एखाद्या मंत्रीमध्ये किंवा गृहमंत्रीमध्ये, निश्चित रूपाने त्या टीकेला सकारात्मक घेऊन पुढे अशी चुका होणार नाही त्याकडे ते दक्षता घेतील. सर, दुसरा एक प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीचा आरोप आहे की होळी सणावर निर्बंध लादलेत परंतु शबे बारातवर नाही. यावर काय सांगणार? निर्बंध सगळ्यांवर आहे. रात्रीचं कर्फ्यू सगळ्यांसाठी आहे. आता घरात कोणी, बहुतेक मुस्लिम समाज शबे-बारातला घरात हे इबादत करताय किंवा मस्जिदीत म्हणजे गर्दी न करता थोडे लोक जाऊन करताय. आता भाजपला धर्माच्या नावाने राजकारण किंवा धर्माच्या नावाने मतं मागणे किंवा धार्मिक
तीळ निर्माण करण्याशिवाय दुसरं काही त्यांच्याकडे प्रश्न नाही. ते होते नवाब मलिक आणि यांनी आपली बाजू सावरायचा पुरेपूर प्रयत्न केलेला आपल्या प्रतिक्रियेतून दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट, समोरच कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. माझ्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी जे आरोप केले आहेत त्याची चौकशी करावी. मी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे ही मागणी केली आणि त्यांनी ती मान्य केली. यानंतर आरोपाची चौकशी रिटायर्ड जज उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत होणार आहे. जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल असं म्हटलंय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी. त्यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली, पण संजय राऊत यांनी लिहिलेला लेख किंवा अन्य काही प्रश्नांवर उत्तर देणं देशमुख यांनी पूर्णपणे टाळलं. मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी जे माझ्यावर आरोप केलेले आहेत त्याच्याबाबत चौकशी करावी अशी मी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांना केली होती. त्यांनी ती मान्य केली आणि ती मान्य केल्यानंतर या आरोपाची चौकशी रिटायर्ड हायकोर्ट जज यांच्या माध्यमातून होणार आहे आणि जे काही सत्य असेल ते जनतेसमोर येईल. इकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार काहीसं अडचणीत असताना आता ओबीसी आरक्षणानं राज्याचं राजकारण तापायला सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी पडद्यामागून आपल्या माणसाला ओबीसी आरक्षणाची याचिका टाकायला लावली आणि याच याचिकेमुळे ओबीसींचं आरक्षण कमी झालं. ओबीसींचं आरक्षण कमी करण्याच्या कटात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला. या विषयावर त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. कट रचून ओबीसी आरक्षण कमी केलं असा गंभीर आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केलेला आहे. भाऊ, तुमचे आरोप आहे, नेमके काय आरोप आहे? आपल्याला माहीतच असणार की 4 मार्च 2021ला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खानविलकर खंडपीठाने एक निर्णय दिला आणि तो निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे. हा जो निर्णय जो झालेला हा ओबीसी समाजाच्या 27% आरक्षणवरती गदा आणणार आहे. आणि या निर्णयामध्ये जे अपेक्षित होतं की काही इम्पिरिकल डाटा सबमिट करणं अपेक्षित होतं. ओबीसी कमिशनची स्थापना महाराष्ट्रामध्ये राज्य मागासवर्ग आयोग ओबीसी कमिशन कधी स्थापना करणार हे तिथे सांगणे अपेक्षित होतं. पण महाविकास आघाडी सरकारने 7 वेळा याच्यात तारीख घेतली आणि कोणतेही कागद किंवा कोणतंही आश्वासन सन्माननीय कोर्टाकडे सबमिट केलं नसल्यामुळे कोर्टाने हा निकाल दिला. आणि ज्यावेळेस मी हा निकाल पूर्ण वाचला आणि ज्यावेळेस मी याच्यात खोलात गेलो त्यावेळेस मला लक्षात आलं की काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले चे निकटवर्तीय नाना पटोले ज्या साकोली विधानसभा क्षेत्रात नाही येतात त्यांचे एकदम निकटवर्तीय म्हणजे त्यांचे राईट हँड असलेले जिल्हा परिषद सदस्य व भंडारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरेंनीच ही केस टाकलेली आहे. आणि एकीकडे जे कागद सुप्रीम कोर्टात मागितले ते त्यांनी दिले नाही, ते त्यांनी पुरवले नाही. दुसरीकडे आपल्याच एका प्याद्याच्या माध्यमातून ही केस टाकून ओबीसी आरक्षण कमी करण्याच्या संदर्भात त्यांनी मागणी सुद्धा केली. असा आरोप आहे का की पडद्यापाठीमागे नाना पटोलेच या संपूर्ण कटामध्ये सहभागी आहे? निश्चितच, कारण आपल्याला माहीतच आहे भंडारा जिल्ह्यात कोणाला विचारलं की रमेश डोंगरे हे नाना पटोलेचे राईट हँड समजले जातात आणि यांनीच ही केस टाकली आणि यांनी त्यात स्पेसिफिक मागणी केली की ओबीसींचं आरक्षण कमी करण्यात यावं. एकीकडे मोठे मोठे मोर्चे काढायचे ओबीसींसाठी, एकीकडे आंदोलनं करायचे, एकीकडे विधानसभेमध्ये ठराव करायचा की ओबीसींची जनगणना झाली पाहिजे आणि दुसरीकडे ठराव करून की राज्य शासन ही जनगणना करणार. इतका मोठा ठराव करून सगळ्या सभागृहात ठराव करून नुसतं सगळ्यांकडनं वाहवाही बटवणे आणि या बजेटमध्ये एकही रुपयाचं त्या संदर्भात प्रोविजन न करणे. दुसरीकडे आपल्याच माणसाच्या माध्यमातून आपल्याच प्याद्याच्या माध्यमातून कोर्टात केस टाकून ही ओबीसी आरक्षणावर गदा आणणे असे हे सगळे षडयंत्र नाना पटोलेचे काँग्रेस आणि महाविकास आघाडी हे सगळे करतात आहे. आता हे जे वॅकेशन संपल्यानंतर माझी स्वतःची अपील तयार झालेली, मी स्वतःही त्यात इंटरव्हेन होत आहे आणि या ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे याकरता मी निश्चितच सुप्रीम कोर्टात माझा लढा देणार आहे.
आपण बघू शकतो की गंभीर असे आरोप परिणय फुके यांनी नाना पटोले यांच्यावर केलेले आहे. कुठेतरी ओबीसी आरक्षण जे कमी झालं या संपूर्ण कटाच्या पाठीमागे नाना पटोले आणि काँग्रेसचा हात होता असे इतके गंभीर आरोप आहे. आता या संदर्भात काँग्रेस असो किंवा नाना पटेल असो यांच्याकडनं काय उत्तर येतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील लोंढेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि राज्याच्या विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बोलतात. थेट जाऊयात त्यांच्या पत्रकार परिषदेत. कोरोनातनं सावरतोय, परंतु देशातल्या 10 जिल्ह्यात आज 9 जिल्हे आपल्याकडे, त्याच्यात नाशिक आहे. याचा अर्थ कुठेतरी आपण कमी पडतोय, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. म्हणून नाशिकला 3 गोष्टींची आवश्यकता आहे. एक तर चेकिंग मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. दुसरं त्या ठिकाणी लसीकरण. आज त्यांनी सांगितलं की 20 लाख लसीकरणाची आवश्यकता आहे तिथे. मी कलेक्टरशी बोललो, परंतु 3 लाख फक्त त्यांच्याकडे लसीकरणाचे डोस आहेत. केंद्राने डोस दिलेत, परंतु का पोचू शकत नाहीत. इतर ज्या जिल्ह्यांमध्ये आवश्यकता नाही ते हॉटस्पॉटमध्ये शिफ्ट केले तर हा सगळा बॅकलॉग भरून निघू शकतो. आणि तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी व्हेंटिलेटरची खूप आवश्यकता आहे. आज मग ऑक्सिजनेटेड असतील, ICU असतील, व्हेंटिलेटर्स. मी महापौरांशी सकाळी चर्चा केली, आयुक्तांशी बोललो, कलेक्टरशी बोललो आणि मंगळवारपर्यंत 200 व्हेंटिलेटर त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं आहे. आणि अशा 3 व्यवस्था त्या ठिकाणी नाशिककरांसाठी लावण्यासाठी विरोधी पक्ष नेता म्हणून त्या ठिकाणी विनंतीने आग्रहाची भूमिका त्या ठिकाणी घेतली. सर, आज होळीचा सण आहे, पण त्याच्यावर पुन्हा एकदा निर्बंध दिसतात, त्याची देखील एक तीव्र प्रतिक्रिया येते आहे. धुलीवंदनाच्या वेळेस निर्बंध असेल तर ठीक आहे, पण होळीला निर्बंध का, असा सवाल विचारला जातो. मला वाटतं सरकार आपलं कोरोनातलं अपयश झाकण्यासाठी निर्बंध हाच उपाय असं काहीतरी त्यांचं ठाम मत झालंय. लॉकडाऊन हवाय, निर्बंध हवाय, संचारबंदी हवाय, सर्व काही हवंय. परंतु हे करत असताना त्या ठिकाणी समन्वयातनं या गोष्टी हळूहळू टप्प्याटप्प्यानं केल्या पाहिजेत. आज मी नाशिकला गेलो होतो, त्यांनी संचारबंदी ऑल ऑफ सडन जाहीर केली. लोक येणार जाणार, ती कशी काय मध्ये रस्त्यात, तुम्ही कॉल घेऊन या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि जसं आज कोरोनामुळे लोकांचा जीव जाणार आहे, भीती आहे, तशी दुसऱ्या बाजूला सरकारने हाही विचार केला पाहिजे की आज लोकांचे उद्योगधंदे बंद आहेत, व्यापार उदीम बंद आहे, नोकऱ्या त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. आज आपला उदरनिर्वाह कसा करावा ह्या विवंचनेमध्ये ते आहेत. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. आणि अशा वेळेला उपासमारीनं मरणार की काय, हाही एक विषय आहे. त्याच्यामुळे कोरोनाने पण मरायचं आहे आणि उपासमारीने पण मरायचं आहे. अशा वेळेला या ठिकाणी ॲक्टिव्हिटी थांबता कामा नये. जीवनमान सुरळीत व्हायलाच पाहिजे. काळजी घेत टप्प्याटप्प्याने नियोजनाची आवश्यकता आहे. परंतु या सरकारला मला वाटतं हौस आहे की दम मारण्याचंच काम सुरू आहे. आता आम्ही सण करणार नाही, आता कडक करू, लॉकडाऊन करू. मग कुठे अजितदादा बोलणार, कुठे मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलणार, पालकमंत्री भुजबळ साहेब दम देणार. मला वाटतं कडक पाहिजे, परंतु त्या ठिकाणी त्याचबरोबर सर्वांना जनतेला विश्वासात घेऊन त्याचं टप्प्याटप्प्याने नियोजन म्हणजे सुरळीत जीवनमान पण चाललं पाहिजे आणि इकडे कंट्रोल पण झाला पाहिजे. आपण उपाययोजना करण्यात कमी पडतोय आणि त्यावर सोपा उपाय म्हणजे लॉकडाऊन, संचारबंदी किंवा निर्बंध असं होऊ शकत नाही. कारण आज आपले उत्सव आहेत तेही तितके महत्त्वाचे आणि त्याच्यामुळे उत्सव आपले साजरे केले गेले पाहिजेत. काळजी निश्चितपणे घेतली पाहिजे. सर, डोंबिवलीमध्ये तर काही व्यापाऱ्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांनी घेराव घातला आणि छोटी दुकानं बंद करू नका असं सांगितलं. तिथं रिस्ट्रिक्शन्स होते छोटी दुकानं बंद करायला. मॉलला यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता एक महत्त्वाची बातमी. कोरोनाचा वाढता आकडा कमी करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जारी करण्यात आलाय. मात्र असं असलं तरी शहरामध्ये अनेक जण विनाकारण आणि विना मास्क फिरतायत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या हौशी तरुणांना पोलिसांनी शेवटी चोप दिला. काहीही कारण नसताना बाहेर पडणं आणि फिरणं या तरुणांना चांगलंच महागात पडलं. दुचाकीवरून फिरणाऱ्यांना पोलिसांनी थांबवून आपल्या काठीचा प्रसाद दिला.
यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील, पण जाता जाता एक अतिशय महत्त्वाची आठवण. अर्थातच मास्कची होळी आली आहे. तुम्ही उत्साहात कदाचित बाहेर पडाल, पण शक्यतो घरी थांबूनच होळी साजरी करा. आपल्या घरच्यांनाच रंग लावा आणि घराबाहेर जर का पडलात तर मास्क बांधा आणि मगच घराबाहेर पडा.